प्रांगणामध्ये मौजे येसेगाव येसगाव मध्ये श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं ज्यांच्या पुण्य स्पर्शानं आशीर्वादानं परमपूज्य आदरणीय ब्रह्मीभूत गंगागिरीजी महाराज यांच्या पुण्य स्पर्शाने तसेच परमपूज्य आदरणीय ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज यांच्या पुण्य स्पर्शाने तसेच हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य सरला बेटचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य आदरणीय रमेश गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन करणारे कोल्हे परिवार आणि कोल्हे परिवारांच्या उपस्थितीमध्ये सहकार्यानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन करतात हा उत्सव चांगल्या प्रकारचा मंडप चांगल्या प्रकारचं मंदिर सुंदर असे पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं मंदिर या ठिकाणी कार्यक्रमाच्या शोभा वाढवण्याकरता उपस्थित असलेले प्रभुप्रिय श्रुत वर्ग वारकरी संप्रदायाचं आपल्या नगर जिल्ह्याचं भूषण असणारे हरिभक्तीपरायण गायनाचार्य मयूरजी महाराज उपस्थित आहेत पुन्हा हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज उपस्थित आहेत मृदुंगाचार्य विकास महाराज उपस्थित आहेत पुन्हा खिरडी गणेश मित्र मंडळ या ठिकाणी नाटेगाव भजनी मंडळ अचलगाव भजनी मंडळ या ठिकाणी समस्त भजनी मंडळ येसगाव तालुका या ठिकाणी ग्रामस्थ मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया भालदार चोपदार याच गावचे भूमिपुत्र आपल्या भजनी मंडळातील भालदार चोपदाराचं कार्य करणारे विणेकरी महाराज या ठिकाणी उपस्थित माझ्या समवेत आलेले सतीशजी महाराज कृष्णानंद महाराज तुषार महाराज विकास आनंद महाराज कार्यक्रमासाठी तुमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मला फोन करणारे तुमच्याच गावातील वारकरी संप्रदायातले आपले युवक कार्यकर्ते या ठिकाणी बाबासाहेब भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा आप्पासाहेब भाऊ कोल्हे या ठिकाणी उपस्थित आहेत सुंदर अशी चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम राजांचं या ठिकाणी मूर्ती आमच्या तुळशीवाल्या मावशी तरुण तडफदार या ठिकाणी टाळकरी छोटे छोटे टाळकरी मुद्दामून उपस्थित वर घेतली बरं का त्यांना सुंदर हार्मोनियम वाजवतो संवादिनीवर साथ देत होता असा हरिभक्तीपरायण साईनाथ महाराज की जय हो इकडून तुळशीवाल्या मावशी संपूर्ण माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध सेवेकरता निवडलेला अभंग असाय जेजूरकर भाऊ दादा तुझे संगती झाली आमुची निश्चिंती तुझ्या संगतीनं आम्ही निश्चिंत झालो आता निश्चिंतीने पावलो विसावा बायकोनं म्हणावं नवऱ्याच्या संगतीनं निश्चिंत झाले निश्चिंत अवघी चिंता वारली मरण माझे मरून गेले मज केले अमर जगण्याची उमेद ज्यानं आम्हाला दाखवली त्या मित्रांना किंवा त्या मित्रांबद्दलचं वाक्य तुको मला विक्को येतो हा विक्को बंद करा वाक्य हा जो विक्को आहे तो बंद करायचा विठ्ठल विठ्ठल भैया मला फक्त गेन आणि स्ट्रबल बाकीचं कोणचं फंक्शन मला लागत नाही गाण्याकरता हे सगळे माझ्या बरोबरच राहतात तुझ्या संगतीनं आम्ही निश्चिंत झालो तुझी संगती झाली आमुची निश्चिंती आणि माणसाचं जीवन निश्चिंत असावं तुमचं लेकरू त्याच्या मित्राबरोबर 4 दिवस फिरायला गेलं तर तुम्ही चिंतित असल्या पाहिजे का निश्चिंत असल्या पाहिजे बोला की आणि निश्चिंत असावं याकरता मित्र कसा असावा येऊन येऊन येणार कोण वेब थिंकिंग वेब कल्चर वेब लाईफ तुमची विचार प्रणाली तुमचं राहणीमान तुमचं दैनंदिन जीवन याला अध्यात्म म्हणावं याला फिलॉसॉफी म्हणावं याला तत्वज्ञान म्हणावं आणि म्हणून आपलं लेकरू जर 10 दिवस त्याच्या मित्राबरोबर जर गेलं तर घरी आई वडील निश्चिंत झोपले पाहिजे म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंत निश्चिंत आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा लग्न झाल्यानंतर नवरीनं आई बापाच्या तिथं जाऊन सांगावं मी निश्चिंत आहे आई काळजी करू नको माझा नवरा तेवढा ब्रिलियंट शार्प हुशार आणि स्मार्ट आहे लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक आहे का
तुमचा पती किती स्मार्ट आहे याच्याही पेक्षा त्याच्याकडे किती बुद्धीचा स्मार्टनेस आहे. तुमची मंडळी किती स्मार्ट दिसते, देखणी दिसते. हॅलो, हाऊ आर यू, हु इज दिस, हो हो आय एम फाईन, हे ओव्हर स्मार्ट आहे. घरामध्ये बुद्धीचा स्मार्टनेस असेल तर तिला देवकी म्हणावं, ज्याच्याकडे विचाराचा स्मार्टनेस आहे त्याला वसुदेव म्हणावं. आणि ज्या घरामध्ये बापाकडे विचाराची परिपक्वता आहे, ज्या घरामध्ये आईकडे ब्रिलियंटपणा आहे, भूत भविष्य वर्तमान काळ तिच्या नजरेत बांधून पडलेलं आहे, गर्भामधून जन्माला येणारा मासाचा गोळा हा ब्रिलियंट जन्माला घालणारी मातृत्व ज्या घराला कळालं त्या घराला देवकी कळाली, त्या घराला राजमाता जिजाऊ कळाली, त्या घराला कौसल्या कळाली. नाही तर बरेच जण म्हणते आम्ही लय भागत कथा ऐकली आहे, लय बाबा मेली. परमार्थामध्ये बाह्य स्वरूपाने नटणं आवश्यक आहे का अंतर स्वरूपाने नटणं आवश्यक आहे? आता मी तुम्हाला बाहेरून बाबा दिसतो का आतून? बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. माझं बाह्य स्वरूप आहे का अंतर स्वरूप आहे? महाराज दिसणं महत्वाचं का भाषणं? काय म्हटलं मी? महाराज दिसणं महत्वाचं का असणं? बोला की महाराज, असणं महत्वाचं आहे का दिसणं? असणं महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं आहे का असणं? असणं फार महत्वाचं आहे. तसं पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? आणि हे असणं कळण्याकरता कभी तो हमने हमारे अंतर्मन में झांक कर देखा है क्या मैं कौन हूं, मुझे क्या करना चाहिए और मैं क्या करता हूं. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, तुझ्या संगतीनं मी निश्चिंत पावले. आणि म्हणून निश्चिंत पावणं महत्वाचं आहे. संगतीचा परिणाम माणसाला मरोपर्यंत भोगावा लागतो, बरे का? संगतीचा परिणाम माणसाला मरोपर्यंत भोगावा लागतो. बघा, तुम्ही चोराची संगत करा, तो जरी तुमच्या बरोबर नसला जरी तरी एखाद्याच्या कपासीतून चालला तर 10-12 बोंड उपसून खिशात घातल्याशिवाय राहत नाही. चोराची संगत आहे. बारेचे नट, फ्लॅंजा, ठिबकच्या नाळ्या चोरी केल्याशिवाय राहणार नाही. चोराच्या संगतीत राहा, एखाद्या बिडी पिणाऱ्याच्या संगतीत राहा, तो जरी तुमच्या बरोबर नसला तर त्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही बिडी फुकल्याशिवाय राहा, बिडी फुकणार. संताच्या संगतीत राहा, तो जरी तुमच्या बरोबर नसला ते तुमची कधीतरी ज्ञानेश्वरी उघडत जाईल. संगतीचा परिणाम आहे. आणि म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, तुझे संगती. एका जंगलामध्ये राजहंस आणि कावळा वडाच्या झाडावरती गप्पा मारत बसले होते. जरा लक्षपूर्वक ऐका बर का. आई, दादा, ताई, माई, छोटे छोटे मुलांनो, मुलींनो, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला समजल, रुचल, पचल या भाषेमध्ये कीर्तन सांगतो. कावळा आणि राजहंस एका मोठ्या डेरेदार वडाच्या झाडावरती दुपारच्या गप्पा मारत बसले होते. त्या नगरीचा राजा मृगया करण्याकरता त्या जंगलात गेला. मृगया या शब्दाचा अर्थ शिकार. धनुष्यबाण भाता, काही सैनिक त्याच्या बरोबर आहेत. थकलेला राजा, ऊन म्हणतोय मी, चैत्रातलं ऊन, डोक्यातनं घामाच्या धारा चालल्यात, घसा कोरडा पडला. अजून जर 20-25 मिनिटं पाणी मिळालं नाही तर पाण्या वाचून जीव जाईल राजाचा. या अवस्थेमध्ये राजा वनात भटकत असताना राजाने सांगितलं, कोणीतरी पाणी बघा रे. एक 4-5 सेवक ज्याच्या त्याच्या दिशेने निघून गेले. राजाला पुढे डेरेदार झाड दिसलं. झाडाची थंडगार गारवा मनाला हेलवून टाकत होता. शांती प्राप्त झाली. बघितल्यानंतर राजा त्या वडाच्या झाडाखाली गेला. धनुष्यबाण भाता टोप बाजूला काढला, लवणला राजा. गार हवा शरीराला लागली, झोप लागली राजाला. उन्हात थकलेल्या असल्या कारणास्तव राजा झोपला शांत. आणि तेवढ्यामध्ये त्या झाडाच्या फांदीमधनं एक सूर्याची तिरीप, एक लकीर, एक लहर राजाच्या डोळ्यावरती चमकायची. झोप मोडल्या जायची. पण त्या झाडावर कोण बसलं होतं? एक कावळा आणि एक राजहंस. राजहंसाने बघितलं, अरे हे तर आपल्या नगरीचा राजा आहे, याची झोप मोडल्या जाते, सावळल्या जाते. मग काय करावं? ज्या फांदीमधनं ऊन येत होतं त्या फांदीवर तो राजहंस गेला. आपले विशाल पंख त्याने असे पसरून दिले. ऊन थांबल्या गेलं. राजाला शांत झोप लागली. कावळाही तिथंच होता. आई, लक्षपूर्वक ऐका. कावळा तिथंच होता. कावळ्याने जे करायचं ते केलं. लक्षात आलं असेल तुमच्या. बसल्या जागेहून गंध लावला राजाला.
ओलं लागलं. राजा उठला, अंगावरती घाण बघितली, विष्ठा बघितली. राजा खवळला, चिडला. राजा दुर्गंध येत होती. राजाचे डोळे लाल झाले. अदोगरच उन्हात डोकं तापलेलं. राजाने धनुष्यबाण बाथा घेतला. इकडे तिकडे बघत होता. किसने किया है दुस्साहस? कौन अपनी मां की गोद खाली करना चाहता है? सामने आ जाओ. खवळलेला राजा धनुष्यबाण भाता असा घेऊन बघत होता आणि सहज नजर राजाची वरती गेली. आता वर कोण होतं? राजाने, बरं का आई, राजानं क्षणाचाही विलंब न लावता प्रत्युंसा ओढली. प्रत्युंसा म्हणजे दोरी. बाण धरला आणि सोडला. बाण सुसू करीत जाऊन राजहंसाला लागला. माझा दृष्टांत संपला. डोक्यात आला तुमच्या दृष्टांत? तुम्ही आम्ही राजहंस आहोत, पण कावळ्याच्या नादी लागू नका. जायला काहीच वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुमच्या पोराची संगत कुणाबरोबर आहे? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी संपलं का मग थाप टाकायची विकास भैया? काला, काला म्हणजे इथं येस गावला का आला? अशा भाकरी चुरेल्या आणि इथपर्यंत वगळलोस तर काला खाल्ला हं? का झाला तसाच जागला? गावात कोणाला कोणाचा मेळ लागून दिला नाही. का आला? का कोणचा पक्षी वर गेला का त्याचा झेंडा घ्यायचा? येऊन येऊन का आला? उग घेणं देणं, कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पेन. इथं आलाय का तू? तुझ्या घरामध्ये ब्रिलियंट पोरं जन्माला आलेत का? तुझा डीएनए किती स्टँडर्ड आहे? तुझा ब्लड किती स्टँडर्ड आहे? येणारी पिढी तुझ्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, एसपी, कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारं पोरग जिल्हा त्याच्या सिग्नेचरवर सुटतो. असं कर्तृत्ववान, कर्तव्य दक्ष, ब्रिलियंट राजा तुझ्या रक्तापासून निर्माण झालाय का आणि होईल का? तरच जगायला मजा. नाही मग तुम्ही 40 रुपये टाका, मी 20 रुपये टाकितो. मी काय सांगितलं? महिला मंडळ जरा लक्ष, पुरुष मंडळी जरा लक्ष. तुमच्या रक्तातनं, तुमच्या पोटातनं ब्रँड संतती जन्माला येणं म्हणजे तुमच्या घरात कृष्ण जन्माला येणं. लक्ष. पुरीच्या नावानं बापाला ओळखावं समजायचं तुमच्या घरामध्ये राधार जन्माला आली. नाही तर पोरगी टाकली तिकडं कोपरगावला आणि तिथूनच तेरे बिना जिया नाही लाग मेरा राजा. आपल्या घराची बीजाची शुद्धता, आपल्या घराचा डीएनए, आपल्या पोराच्या संगतीत जो जो येईल ना
त्या आपल्या पोरामुळे त्याची पंगत आणि त्याची रंगत बदलली पाहिजे. एवढं ब्रिलियंट पोरग आपल्या घरात जन्माला यावं. याच्याकरता गर्भसंस्कार आहेत, याच्याकरता आहार आहे, याच्याकरता गर्भावस्थेमध्ये पतीनं पत्नीला काय खाऊ घालावं. नाही तर बंदी शाळात देव की वसुदेव तिथं डास डसू डसू आऊट झाला. हे द्या सोडून. किती मुलं मारले कंसाने? किती? हो बोला की, तुम्ही अजिबात बोलू नका बा. तुमच्या माझे भांडण होते. यांना फक्त बुंदी बुंदी खायला बोलिलं घ्या. किती मुलं मारले? बरं तिच्या समोर मारले ना, देवकी समोर. असे पोरग 5-10 मिनिटाचं पोरग असं पकडायचं टांगड्याला, गरगर गरगर गर कंस होता तो. दगडी भिंतीवर जोरात आपटलं ना, मासाच्या चिंदड्या चिंदड्या व्हायच्या आणि फक्त कातड गळून पडायचं. हे देवकीच्या डोळ्यासमोर मारलेत. देवकीच्या मनावर काही परिणाम झाला का? का नाही झाला? कारण की देवकीचा वसुदेव ब्रिलियंट होता. सब कुछ ठीक हो जाएगा, रोना नहीं. सब कुछ ठीक हो जाएगा, रोना नहीं. सब कुछ ठीक हो जाएगा. डोक्यावरून, गालावरून आणि डोळ्यातनं दिलेलं प्रेम, शब्दातनं दिलेलं प्रेम आणि स्पर्शातनं दिलेलं प्रेम हे अलौकिक होतं वसुदेवाकडे. त्याच्यामुळं देवकी 7 मुलं समोर मारले तरी डिप्रेशन मध्ये गेली नाही. ही देवकी समजून घ्या. नाही तर आणि बायगा तुझा कृष्ण ताना आणि गोकुळात घाली ठिकाणा. त्याला मोठं कर कवर ताना ठुती. ताना ठूच नको, त्याच्या गुडघ्याला घोटे पडले रांगून रांगून. ताना ठेवू नका त्याला, ब्रिलियंट करा. तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का? हेअरस्टाईल. डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का? डोक्यातले विचार. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात तिथलं पोरग लात मारीन तिथं पाणी काढतं. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी म्हणू शकतो. हा आत्मविश्वास ज्या घरात आहे, धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता महाराज बरोबर पावल्या खेळायला पाहिजे. तुम्ही दमले तर काही डोकं लावू नका. म्हणजे मी कीर्तनात, म्हणजे ह्या गाधीवर आलो की मी वाऱ्यात राहतो. मला ज्ञानेश्वर माऊली, तुकोबराय, सजन कसाई, चोखा महार, तो हे सारे संत माझ्या अंगात घुसते. त्याच्यामुळं मी वाऱ्यात काय सांगतो, हे गाद येऊन खाली उतरलं माझ्या डोक्यात राहत नाही. मग मी विचारित असतो काय काय बोलले बाबा. असं म्हणून एक लक्षात ठेवा, धन्य माता पिता दयाची, त्यांचे मायबाप धन्यवाद. काही इकडं वट्ट्यावर आहे बसायला. विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे लक्ष द्यायचं. वट्ट्यावर आहे इथं बसायला. त्याचे मायबाप धन्यवान आहे. देवकीचं कधी बीपी वाढू दिलं नाही वसुदेवानं, कधीच वाढू दिलं. मला सांगा आई, दादा, भाऊ, काका, गोपाल कृष्णानं चोऱ्या केला म्हणतात ना, मग त्यानं लोकांच्या खुरड्यातल्या कोंबड्या चोरील्या का? सायकली, फीज बंडल, फिजा,
बारेचे नट प्लॅन जा कळड कुळड. आजीबाई काय चोरलं माझ्या कृष्णानं? चित्त चोरीले नंदाच्या नंदानी तुका म्हणेले गोडधाने तुका म्हणेले गोडधाने तुका म्हणेले गोडधाने हो चोरीले नंदाच्या नंदाच्या नंद. वित्त नाही, चित्त नाही, वित्त नाही, चित्त चोरलं. राहू दे राहू दे, त्याला पाणी वगैरे असलं तर दे तिला पिण्या करता. इथं हवेला जरी बसली ना त्या भोरीला घेऊन इकडे भोरीला इथं आणि इथं बस, नाही तर सेपरेट त्या मंदिरासमोर जाय तू बसायला, म्हणजे एवढ्या गलक्यात ती व्यवस्थित राहील. रडते माझे बाळताने. कसं आहे रे ते? रडते माझे बाळताने समजावी ताराहीना. रडते माझे बाळताने समजावी ताराहीना. समजाविता राहीना. बाळांचं काय, चिल्ड्रन ऑफ थिंकिंग, लहान मुलाची विचार प्रणाली वेगळी असते. म्हणून माये वसुदेवानं देवकीचं वसुदेवाचं प्रेम, वसुदेवाचं देवकीचं प्रेम असं होतं, तुझा श्वास तो माझा श्वास, माझा श्वास तो तुझा श्वास. हार्टबीट एक झालेलं आहे, हे दिल की धडकन एक हो गई. जगायचंय तर तुझ्यासाठी, मरायचंय तर तुझ्यासाठी. हे प्रेम ज्या वेळेस दृढ होतो ना पती पत्नीमध्ये, त्यावेळेस फार मोठे ब्रिलियंट मुलं घरात जन्माला येत असतात. म्हणून माई तुझे संगती झाली आमुची निश्चिंत झालो. म्हणून पोरग आपलं कुणाबरोबर फिरतंय, कुणाच्या पंक्तीत बसतंय, कुणाच्या संगतीत राहतंय, याला फार मोठं महत्व आहे. फार मोठं महत्व याला. पंगत आणि संगत ज्या घराला कळाली त्या घराला रंगत प्राप्त झाली. गोपाल कृष्णाच्या समवेत पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या मधुसूदन सगळे गरीबाचे पोर. आणि गरीबाचे पोर असल्यामुळं काय हवंय काय नाही काय मिळत नसत, काही लाग त्याला झोप लागलेली आहे, झोपल ते राहू द्या. काय हवंय त्यांना हे माझ्या गोपाल कृष्णाला कळालं होतं. एकदा बोबड्याकडे बघितलं कृष्णाने. का रे बोबड्या? बोबड्याच होता तो. ताय देवा, ताय म्हटला. अरे काही खातोस की नाही रे तू? घरामध्ये दूध वगैरे आहे का नाही? तो बोबड्या काय म्हणला माहित आहे का? 30 लिटर दूध आहे. किती? 30 लिटर. मग एखादं का घेत नाही? अर्धा लिटर सकाळी घ्यायचं की. कुतना काय रे? निथ दुधा त्या गालगे कल पाहिलं तली मतली दोले वाती ती. तो म्हणला ना, नुसतं दुधाच्या गाडगेकडे पाहिलं तरी म्हातारी डोळे वाचते. अच्छा, माझं गोपाल कृष्णाचं सांगणं आहे दादा, आई भाऊ, माझे गोपाल कृष्णाचं सांगणं आहे. ऐका रे पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या लंगड्या, या इकडं. काय रे,
एक तर असं बोबड्या आले, एक लंगड्यात असं चड्डी असं वर वडायचा करुदर असा टाकलेला, मनगट चमकीत, नागपुड्याच्या खाली सगळं राबडी झालेली. आणि काढायचं ठरलं तर आदल्या दिवशी गोड तेल वाचावं लागन आणि दुसऱ्या दिवशी लाचकंडाने काढावं लागन. कोमट गोड तेल नाकात वाचावं लागन, तवा कुठं ढिल्ला होईन तो. असा निबार पापड्या फेपड्या आलेला, मनगट चमकीत. काय देवा, एक जण त्याच्यात लोलार गेलेला टेप होता. काय म्हणतो देवा, तो म्हणला इकडे जवळ आहे माझ्याकडे. काय, आजपासून खाऊ घालणं माझं काम, व्यायाम करणं तुमचं काम. हे कोण म्हणलं माहितीये का? याल तेरी यारे लागी अवगे बाजा मागे मागे आज दे तो पोट भरे पुरे बडा तोवरी यार मरे यार लागे और मागे 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 आज दे दो पोट भरे पुरे बडा माझ्याकडे या. आजपासून खाऊ घालणं माझं काम, व्यायाम करणं हे कृष्ण आपल्या सवंगड्याला सांगतो. आताचा कृष्ण काय म्हणतो माहितीये का? आपल्या जिल्ह्यातलेच कृष्ण. आता मी बी काय तिकडचा नाही, बिडातला नाही, मी बी नगर जिल्ह्यातलाच. आपल्या जिल्ह्यातले कृष्ण म्हणते आजपासून पांगळ होऊस तर दारू पाजणं आपलं काम आणि वावर इकणं तुमचं काम. आणि आपले कृष्णाचे जे कार्यकर्ते आहे का, ते म्हणते ना भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. अरे येडी माँ के चांद बेटे न उदबत्ती लगा के हागने को बैठे. हो, आपण सोपे नाही आहोत, आपण सोपे नाही आहोत. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळ सह्याद्रीचे पुत्र मावळ जरी गोवळ रंग सावळ वाहते प्राण शोभ कातर पाले प्राण सुगंध पाले प्राण सुगंध 16 वर्षाचा होता महान असा शिवछत्रपती आरकारणी असा शिवछत्रपती हारारजी असा शिवछत्रपती हारारजी धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर वीर जय जय पाजुणी पाणी दुष्ट गणिमा पावणे प्राण दुष्ट वैभव पावणे प्राण दुष्ट वैभव गडविराचा राज्याचा इतिहास प्रीतीचा ढाका भिडे गगनावती स्वातंत्र्याच्या रंगाला झाले तयार झाले तयार मावळे हर हर महादेव करते गर्जना झाले अमर हे रामाजी हे रामाजी एकच पुन्हा नाही आई, पुन्हा छत्रपती राजे नाही, पुन्हा तुकोबाराय नाही. एवढं ब्लेंड व्यक्तिमत्व तुमच्या पोटी जन्माला येऊ द्या, तुमच्या पोटी, तुमच्या रक्तात न येऊन द्या. याच्याकरता रक्त फार महत्वाचं आहे. तुमचं डीएनए, तुमचं ब्लड फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. घरामध्ये मोठमोठे मुलं जन्माला यावे त्याच्या करता तुमच्याकडं ह्या परिसरामध्ये भाऊ काय नाही भाऊ, इकडं वयात आल्यावर लग्न करतात पोरांचे का विचारात आल्यावर लग्न करतात? वयात. आता मग आता मस गडी वयात हे वयात बी ना गुंठा मंत्री
मग शिर्डीला हाटेले मग आणि तो 42 वर्ष वय कवरा केळाळ तो लगन व्हायना का तो हाटेला काय काढी लावितो तो गुंठा मंत्र्याला मी तुम्हाला सुरुवातीला शब्द वापरला हेअरस्टाईल का हेअरस्टाईल. मग यशोदेनं गोपाल कृष्णाच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलवलं का डोक्यातले विचार. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलणारी यशोदा आहे ती स्मार्ट आहे, ती इंटेलिजंट आहे, ती ब्रिलियंट आहे, ती हुशार आहे. भूत भविष्य वर्तमान काळ तिच्या नजरेत बांधून पडलेला आहे. आणि तीच ज्योतिबाची सावित्री आहे. ती राजे छत्रपतीची राजमाता जिजाऊ आहे. ती तुकोबरायची आवली आहे. ती माझ्या ज्ञानेश्वर माऊलीची रुक्मिणी माता आहे माई. आणि म्हणून घरामधली महिला फार महत्वाची आहे. तुमच्या पोटी राजांसारखे मुलांनी जन्माला यावं, तुमच्या पोटी संतांनी जन्माला यावं, तुमच्या पोटी वेदांना जन्म घ्यावण्याकरता इच्छा व्हावी, तुमच्या पोटी गत जन्मीचे साधक सुद्धा जन्माला येण्याकरता आसुसलेले आहेत. याच्याकरता तुम्हाला दिसणं महत्वाचं का असणं. स्त्रीचं चरित्र फार महत्वाचं आहे. पुरुषाचं कर्तृत्व फार महत्वाचं आहे. ज्या घरामध्ये चरित्र आणि कर्तृत्व सांभाळल्या जातं त्या घरामध्ये विवेकशील मुलं जन्माला येत असतात महाराज. नाही तर चला सप्ताह उभा राहायला, चला जेवायला, घ्या आता बुंदी, घ्या बुंदी. हरे राम 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 हरे हरे. आणि एखादीची लापशी कडी भाताची पंगत असली कोणाची पंगत होत नाही तर देऊ नाही. गुलाबजामुन पुरी भाजी हरे राम 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 हरे. दोन टाकणार तो का डोळ्या का देसाना का. आणि तो वाढणार म्हणतो मालकाने फक्त एकच वाढायला सांगितलं. उगत तू म्हणून मी 2 ठुले. मी म्हणून 2 ठुले. मा नातू दिसा का तुला. कृष्णा कृष्णा हरे. आज मजा आहे. आणि त्याने जर नाही वाढले हे बसणार म्हणतो तो आहे बापूची पंगत आहे का. हिशोब कोण विचारित माहितीये का. जे 21 रुपये देते का 21,000चा हिशोब बरोबर. बेसण्या तो 21 दिले. हे लक्षात ठेव बरं का. इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं आणि शेळी म्हणती माय आपने भेजत्यान का. लक्षपूर्वक काही काम आहे. धर्मा करता जो वेळ देतो. एक लक्षात ठेवा काही म्हणते ते टुकर पोरे निते दाड्यावाडी ते गण लावी ते हिंडते. एक लक्षात ठेवा तुमच्या घरावर ज्या वेळेस वेळ येईल ना त्यावेळेस या दाढीची मिशीची किंमत कळेल. तोपर्यंत नाही कळू शकत. धर्माचं काम आहे महाराज. आता तुम्हाला माहित नाही पण एवढी भयान घटना चालू आहे, एवढे भयान अत्याचार चालू आहे. आपण आपण म्हणते लोक तर पेटनाक जाय ना आपण शेकून घेऊ. असे होत आपण. सत्य असे आहोत आपण. म्हणून महिला मंडळ पोरींनो तुम्हाला मी काय सांगितलंय. तुम्ही जिथं कॉलेजला आहात पोरांनो तुम्ही जिथं आहात फक्त 4-5 वर्ष सांभाळा. तो काळ सांभाळा. 5 वर्ष आपल्याला बापांनी आईनं टाकलंय ना तर 5 वर्ष अभ्यासा करता दिवसातून 6-6 तास द्या. किती 6-6 7-7 तास द्या. लाल दिव्याच्या गाडीत फिरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या एका सिग्नेचरवर एक तालुका चालू. सही आल्याशिवाय काम होणार नाही. तुम्ही एवढे मोठे व्हाल. पण तुम्ही कॉलेजला गेलात आणि तिथं जर बापाच्या आईच्या पैशावर जर हे पिक्चर ते पिक्चर हे मोटरसायकल त्याच्या माग हिंडायचं तिकून जर आल्या तर लोकांच्या कपाच्या खोरपायला जावं लागन. पोरांनो तुम्हाला सुद्धा बापाने दिलेला काळ आणि वेळ सांभाळा. मा बापांनो ज्याने काळ आणि वेळ सांभाळली निश्चितच त्याला येणारी पुढची वेळ सांभाळील. आणि ज्याने काळ सांभाळला नाही तर लोकांच्या तिथलं उसतलं काँग्रेस उपटायला जावं लागन, दार्या धरायला जावं लागन. आपण सांभाळायचं. ज्याला सांभाळता आलं त्याला पहिलं चरण कळालं. तुझी संगती
अंगठी होती म्हणजे एकूण 2 होत्या. रात्री तिने चांगलं वाजेल मी देऊन टाकलं. नाही तर येला ना भरत होता रात्री. भरत होता नाही तर भरतचा नंबर असला त्याला विचारा. भरत पठाडे देऊन टाकली. पुढच्या वर्षापर्यंत जर तेवढी तयारी केली तर मी एखाद तोळा तुला तवाच देईन. अरे तवाच देईन. मला काय नाही. मला मागण पुढून गोसई रड. आवडलं ना महाराज आपल्याला काम बस. आणि हे काय मी का माया घरीचे करीत येत का मला तुमसारखूनच मागायचं नाही लोकाला वाटायचं. हेच आहे. मी मजेत राहतो आनंदात राहतो समाधानात राहतो. मौज मिले तो मौज में रहना नहीं मिले तो खोज लेना मगर मौज में रहना. मजेत राहा. कोण्या दिवशी आपल्याला आपला मुरळी घ्यायला येईल हे सांगता येत नाही. मुरळी माहित आहे ना. मुरळी येऊन बसलेला आहे. वाळलेल्या गौऱ्या तयार आहेत का थापावं लागतात. तयार आहे. वाळलेलं सरपण तयार आहे. आणि रडायला सांगावं लागत आहे का आमच्या घरी वारलंय रडायला कोणी नाही. रडणारे बराबर येते. बरा वाताना काय मोकर रडते बाबा. हे मोकर येते. रडणार येत आहे. खांदेकरी नाही थोरला जावं इथं धाकला कपडे काढू दे. खांदेकरी तयार. खांदेकरी तयार आहे. पेटवणारा. एक सांगू तुम्हाला ज्या दिवशी पोरग जन्माला आलं त्या दिवशी जाळणारा जन्माला. आपण फक्त पिशी भरायची आणि निघायचं. तुझे साजन के घर जाणार. जावं लागणार आहे. कोण्या दिवशी जायचं माहिती नाहीये म्हणून संगत कळू घ्या आणि पंगत कळू घ्या. ते 15 ते 25 वयोगटातच कळून घ्या. संगत आणि पंगत ह्या पंचमहाभूताच्या गाडीला टर्न मारण्याचं वय 15 ते 25. तिथं ऊन लागत असेल तर तुम्ही इथं येता का भाऊ. तिथं पलीकडचे ते तिथं बसलेले ते इथं वटेवर या. तुम्ही ऊन लागत आहे ना तुम्ही इथे या. नाही तर मग मी मपलं बंद करू का. तुम्ही उन्हातले उठा बरं. अण्णा तात्या दादा पलीकडचे तुम्ही इकडे या बरं. या मंदिराच्या पुढे इथे या बरं. तुम्ही तिथं बसूच नका अजिबात. नाही तर मी आपलं बंद करतो लगे काळ करतो मायावालं. वाव इकडे या बरं. नाक परत काही झालं उन्हाळ्या बिनाळ्या लागल्या काही झालं तुमच्या घरचे पुन्हा संध्याकाळी मलाशा त्या 12 बापाच्या कीर्तना कवर बसलं त्याला 12 वाजले तरी कळाना काय व्हायना. 12चा म्हणजे शिवी नाही. 12चा म्हणजे शिवी नाही. कॅलेंडरला महिने किती घड्याळाला आकडे राशी किती आहेत 12. आणि तुमच्या तिकडं मकर संक्रांतीच्या दिवशी बोळक्यात आणि सुगड्यात किती प्रकारचा वावसा घेतात 12. त्या दिवशी भाजी करतात त्याला काय म्हणतात. काय म्हणतात भोगीच दिवशी भाजी करते ते. आमच्या तिथं नेवास फाटा भियांडा कुकाणा या या विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत यांना फोटोतच पाहतो तुम्ही. आणि विचार करायचं काय राजबिंड स्वरूप आहे हे.